पण असा अनुभव आलेले आपणच काही पाहिले नाही श्री. म्हणजे म्हणजे असं काल रात्री जेव्हा मला त्यातला अनैसर्गिकपणा जाणवला तेव्हाच मनाशी ठरवलं आपल्याला आणखी माहिती हवी आहे. पण ती कशी मिळणार? अरे इंटरनेट सगळ्यात सोपी गोष्ट. जगातल्या सर्व ज्ञानाचा भांडार तुमच्यासाठी खुला आहे एका क्लिकवर. चंदे, कॉम्प्युटरच्या बाबतीत मी अगदी अडाणी आहे बघ. अरे ही सर्च इंजिन कितीतरी साईट उपलब्ध आहेत. घोस्ट, हॉन्टिंग, रेव्हेनंट्स, व्हिजिटेशन्स, अपीरियन्सेस सगळे असलेच प्रकार. मग मग काय तेच तर सांगतेय. अनेकांना असे चमत्कारिक अनुभव आलेले आहेत आणि अनेकांनी आपापल्या परीनं त्यांच्या स्पष्टीकरणाचे प्रयत्नही केलेत. थांब. चंदी उठून आतल्या खोलीत गेली आणि एक लहानशी वही घेऊन बाहेर आली. आणखीही काही काही प्रकारांची वर्णन आहेत. एफिजीज, आयडोलॉनस, डोपेलगॉंगर्स. बाप रे बाप रे. श्री, सर्वच काही खरं असतं असं नाही. अनेक प्रकारांनी त्यांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय. उदाहरणार्थ एफिजीज म्हणजे सैतानानं आपल्या पापी आणि क्रूर वासनेसाठी धारण केलेलं एखादं मानवी मायावी रूप. आयडोलॉन म्हणजे चेटक्या किंवा मांत्रिक यांनी काही खास हेतूसाठी निर्माण केलेली मानवी प्रतिकृती. डोपेलगॉंगर म्हणजे एखाद्याचं हुबेहूब रूप धारण करून वावरणारी एक विकृत शक्ती. रेव्हेनंट्स म्हणजे सुडाच्या हेतूनं पृथ्वीवर परत अवतीर्ण झालेले मृत आत्मे. गोस्ट्स म्हणजे अतृप्त इच्छा राहिल्यानं जन्म घालवलेल्या जागेच्या आसपास घोटाळणारे मृतात्मे. व्हिजिटेशन्स म्हणजे एखादी धोक्याची सूचना देण्यासाठी कुणा नातलगासमोर आलेली मृत व्यक्ती. चंदे, सगळंच किती भयंकर आहे नाही का? अरे कोणी एखादा तर्क लढवला की तो लगेच खरा ठरतो असं नाही. वहीतली 1-2 पानं उलटून ती वहीत पाहत पाहत पुन्हा बोलायला लागली. काही अगदी रॅशनल लोकांनाही कधी कधी असे अनुभव आलेत, पण त्यांनी आपल्या परीनं त्यासाठी एक शास्त्रीय उपपत्ती तयार केली आहे. त्याला ते टाइम स्लाइड किंवा टाइम स्किप म्हणतात. म्हणजे प्रत्यक्षात कित्येक वर्ष किंवा शतकं दूर असणारे क्षण काही काळासाठी एकत्र येतात. पण हे कसं शक्य आहे? अशक्य नाही. हे बघ तुला दाखवते. तिनं वहीतला शेवटचा कागद फाडून काढला. पेननं त्यावर 2 टिंब काढली. श्री, समज हे 2 क्षण आहेत आणि एकमेकांपासून खूप दूर आहेत. त्यांच्यात काळाचं किती अंतर आहे याला महत्व नाही. आता पहा. तिनं त्या 2 बिंदूंच्या मध्यावर कागदाला एक घडी घातली आणि अर्थातच ते 2 बिंदू एकमेकांना स्पर्शले. ही कागदाची घडी घातली ना, त्यांच्या मते काळाला जर अशी एखादी घडी किंवा सुरकुती पडली तर अनेक वर्ष अंतर असलेले क्षण एकत्र येऊ शकतात आणि मग भूतकाळातली एखादी घटना तुमच्या समोर घडू शकते. एकतर मान्य करायलाच हवं होतं. त्याचा पोशाख खूप खूप जुन्या पद्धतीचा होता. बटनांचे फुल स्लीवचे शर्ट आणि धोतर, निदान शहरातून तरी गेली 50 वर्ष बाद झालेला वेश. आणि मग मला आणखी एक गोष्ट आठवली. त्याच्या हालचालींचा काहीही आवाज आला नव्हता म्हणून मी त्याच्या पायांकडे पाहिलं होतं. त्याचे पाय अनवाणी होते, याचा अर्थ एकच होऊ शकत होता, तो त्यावेळी त्या वाड्यातच राहत असला पाहिजे. मामा म्हणालेच होते त्यांच्या आजोबांच्या वेळी घरात दूरचे नातेवाईक आणि पाहुणे रावळे यांची खूप गजबज असायची. चंदीच्या त्या विलक्षण शब्दांना हा एक अप्रत्यक्ष पुरावाच होता. मला कारण माहीत नाही, पण त्या क्षणी तरी मी मनातले हे विचार मोठ्यानं बोलून दाखवले नाहीत. तेव्हाच जर हे बोललो असतो तर पुढे ज्या घटना घडल्या त्यात काही फरक पडला असता का मला सांगता येत नाही. अमुक केलं असतं तर, तमुक केलं असतं तर. अपराध किंवा चूक स्वतःकडे घेण्याचाच हा एखादा प्रकार नाही का? चंदीचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. ती पुढचा कागद वाचत होती. यावरही एकाची टिप्पणी आहे बरं का श्री. त्यानं मनातल्या शंका किंवा भीती नोंदवून ठेवली आहे. असा एखादा प्रकार घडत असलाच, तो म्हणतो, तर त्यात धोका आहे. अशा भूतकालीन घटनांपासून माणसानं अलिप्त राहायला हवं, तो म्हणतो. तिथे धोका आहे. खऱ्या संपर्कात गेलात तर काय होईल कोणास कल्पना आहे. भूतकाळातली एखादी व्यक्ती दिसत असेल तर या काळाच्या उलथापालथीत तुमच्या जागांचीही अदलाबदल होईल. ती व्यक्ती तुमची जागा घेईल आणि त्याची जागा तुम्ही घ्याल आणि भूतकाळात गडप व्हाल, किंवा त्या व्यक्तीबरोबर मागे भूतकाळात खेचलेही जाल. दोन्ही शक्यता भयंकर आहेत. कागद बाजूला ठेवत चंदी जरा हसत म्हणाली, एकानं तर्काचा पाया रचला की त्याच्यावर हल्ला चढवणारा कोणीतरी हजर होतोच. माणसाची कल्पनाशक्ती चकित करून टाकणारी आहे खरी. पण चंदे, हा प्रकार एवढ्या एवढ्यातच व्हायला लागलाय, नाहीतर त्याचा खासच गवगवा झाला असता. हा वाडा पछाडला गेल्याची एक आख्यायिकाच जन्माला आली असती. बरोबर आहे ना मी म्हणतो ते?
मी येताच मला तो अनुभव आला. मग माझ्यातच काही विशेष आहे असं तर तुला वाटत नाही? मी काय सांगणार, या रोजच्या अनुभवातल्या गोष्टी थोड्याच आहेत. वहीतला पुढचा कागद वाचत चंदी म्हणाली, ही बघ, आणखी एकानं एक कल्पना मांडली. रेकॉर्ड प्लेअरवर रेकॉर्ड लावलेली असताना रेकॉर्डवर जर एखादा चरा किंवा ओरखडा असला तर सुई परत परत त्याच रेषेवरून फिरत राहते आणि गाण्याचे तेच तेच शब्द कानावर येतात. इथल्या प्रसंगात तशी पुनरावृत्ती दिसते का नाही? मला तिचं म्हणणं मान्य करावंच लागलं. बिचारा, एक उसासा सोडून चंदी म्हणाली. त्याच त्याच अनुभवातून पुन्हा पुन्हा जावं लागत असेल तर जीवाची काय तगमग होत असेल नाही का? चंदे, विनाकारण त्याच्यासाठी खंत करू नकोस. तो प्रसंग त्या क्षणापुरताच मर्यादित आहे. तेवढ्या त्या 5-25 क्षणांचा प्रक्षेप आपल्याला दिसतो. इथल्या बाल्कनीतल्या त्याच्या येरझारा घालून झाल्यावर तो त्याच्या रोजच्या आयुष्यातल्या मार्गाला लागलाही असेल. माझ्या शब्दांकडे चंदीचं कितपत लक्ष होतं कोणास ठाऊक. हातातलं पेन दातांवर आपटत ती म्हणाली, अशी रेकॉर्ड आडली तर आपण त्या पिनच्या आर्मला एखादा लहानसा धक्का देतो की रेकॉर्ड पुढे वाजायला लागते. चंदे, मी जरा मोठ्यानं म्हणालो, त्या पिन आर्मला धक्का देतात तसा काही विचार मनात आणला नाहीस ना? नाही ते उद्योग करू नकोस बरं का? अरे, त्याची ती रोजची पायपीट पाहावत नाही रे मला. आणि तो काही कोणी धोकेबाज सूडकरी असा वाटतो का? अगदी साधा निरुपद्रवी जीव वाटतो का नाही? चंदे, आपल्याला सर्व सत्य माहीत नसतं. काच समोरून गुळगुळीत पारदर्शक दिसते, पण कडेवरून हात फिरला की हात रक्तबंबाळ होतो. अगदीच पेसिमिस्ट आहेस तू श्री. सुखानं जगतोय ना, तेवढं मला पुरे. ही नसती जीव घेणी साहस अंगावर घेण्याचा माझा स्वभावच नाही. पेसिमिस्ट, बट अ लाईव्ह पेसिमिस्ट. पुरे झाला वाद. उद्या रात्री येणार आहेस का? तू बाहेर बाल्कनीत जाणार आहेस का? मी तर जाणारच. मग मीही येणार. मला यायलाच हवं नाही का? एक मूर्खपणा करत असला तर त्याला आवरायला दुसरा शहाणा बरोबर हवाच नाही का? ब्रेव्ह नाईट इन आर्मर, चंदी म्हणाली. आणि मग लगेच, श्री, मी थट्टेत बोलत होते बरं का? खरंच तू बरोबर असलास तर मला खूप धीर येईल. खरंच ये. एवढ्यात मी तिचा निरोप घेऊन वर झोपायला गेलो. पळती झाडे, प्रकरण 6. झोपण्यासाठी गादीवर आडवा झालो खरा, पण झोप कशी येणार? एवढ्यातच आलेल्या विचित्र भयानक अनुभवानं मनाचा पायाच हादरला होता. चंदीने अनेक भयंकर प्रकार सांगितले होते, पण निदान एका शक्यतेसाठी तरी काहीतरी पुरावा उपलब्ध होता. आम्हाला दिसणारी, म्हणजे कदाचित मायावी आकृती किंवा दिसणारा प्रक्षेप ही काही एका विलक्षण मार्गानं भूतकाळातल्याच एका प्रसंगाची पुनरावृत्ती होती. पण मला एक वेगळी चिंता सतावत होती. ही चंदी वाड्यावर हजर होताच हा प्रकार सुरू झाला होता. याला योगायोग म्हणणं धार्ष्ट्याचं झालं असतं. माझ्यातच काही विशेष आहे का? चंदीनं अर्धवट थट्टेत विचारलं होतं. तिच्यात विशेष असेल किंवा नसेलही, पण तिनं या प्रकरणात आणखी खोलवर जाऊ नये असं मला सारखं वाटत होतं. दुसरा दिवस अतिशय कंटाळवाणा गेला, पण शेवटी रात्रीचे 9 वाजायला आले आणि आम्ही दोघं त्या मधल्या खोलीत हजर झालो. 9ला 1 मिनिट कमी असतानाच आम्ही बाल्कनीतल्या त्या वळणापाशी आमच्या जागा घेतल्या. अगदी खरं सांगायचं तर माझी देवाकडे मनोमन प्रार्थना होती, हा प्रकार एवढ्यावरच थांबावा, आज काहीही होऊ नये. पण तेवढ्यातच चंदीनं माझा हात एकदम घट्ट धरला. बाल्कनीच्या शेवटास तो अगदी अचानकपणे दिसायला लागला होता आणि आमच्या दिशेनं चालत येत होता. तीच वेळ, तोच पवित्रा. तो आमच्या जवळून जात असताना चंदी एकदम बोलली, तुम्ही इथे रोज रोज कशासाठी येत आहात? पण तो थांबलाही नाही. त्याच्या बाह्यसृष्टीत आम्हाला काही अस्तित्वच नव्हतं. तो त्याच संथ गतीनं बाल्कनीच्या सुरुवातीपर्यंत गेला आणि वळला. मग आमच्या दिशेनं चालत यायला लागला. मला कल्पनाही नव्हती चंदी असं काहीतरी विलक्षण साहस करेल. आमच्यापासून तो फूटभरावर येतात चंदी त्याच्या वाटेत उभी राहिली आणि त्याच्या खांद्याला स्पर्श करून म्हणाली, तुम्ही इथे रोज रोज कशासाठी येत आहात? तिच्या हाताचा स्पर्श होताच तो एकदम दचकला. 1 पाऊल मागे सरला, पण चंदीनं त्याच्या खांद्यावरचा हात काढला नाही. ती पुन्हा म्हणाली, तुम्ही इथे रोज रोज कशासाठी येत आहात? तो तिच्याकडे मोठ्या विलक्षण नजरेनं पाहत होता. नजरेत नवल होतं, अविश्वास होता, भीती होती, आनंदही होता. आणि मग तो बोलला, हे काय आहे? हे काय आहे? तू इथे कशी? हे व्हायला नको होतं. मी तुम्हाला तेच विचारते, तुम्ही इथे कसे, कशासाठी आलात? तू इथे कशी? तो तेच पुन्हा बोलत होता. हे धोक्याचं आहे.
तू बरोबर नाही. तू म्हणजे खरं तर माझ्या स्वप्नातली एक प्रतिमा आहेस. तू अशी माझ्या समोर कशी आलीस? खरी तरी आहेस का? उजवा हात वर करून त्यानं चंदीच्या खांद्याला स्पर्श केला. मला हे काहीच योग्य वाटत नव्हतं. त्या क्षणी थांबायची इच्छा होती. पुढे होऊन मी चंदीचा डावा हात हातात घेतला. तिच्या हाताला माझा स्पर्श झाला. मात्र ते एका क्षणार्धात आसपासचं सर्वच बदललं. मला अगदी भोवंड आल्यासारखं झालं. खूप खूप वेगानं आपण खोल कुठेतरी पडत आहोत अशी भावना झाली. अंगावरून वारा वाहत होता, पण साधा वारा नाही तर काळ वारा. दिवसागणिक एक चौकोन असलेल्या कॅलेंडरची पानं फर्र आवाज करत सरकल्यासारखी वाटत होती, पण कागदावर दिवसाची तारीख नव्हती, वर्ष होतं. गाडी सुसाट वेगानं चालली की आसमंतातली झाडं झपाट्यानं मागे जातात, तसंच हे होतं. फक्त मागे जात होता तो काळ. सेकंदभरानं ही उलथापालथ थांबली, पण कानात मात्र प्रचंड कोलाहल चाललाच होता. माझी नजर क्षणमात्र बाहेर गेली. खालचा डांबरी रस्ता गेला होता. तिथे आता खडीचा एक अरुंद बोळ होता. समोरची स्कूल कॉलेजची इमारत गेली होती. तिथे आता एक फक्त रिकामी बखळ होती. रस्त्यावरचा प्रकाश अंधुक होता. सोडियम वेपरचे दिवे गेले होते. म्हणजे आम्ही भूतकाळात आलो होतो. त्या कोणीतरी दिलेला धोक्याचा इशारा आठवला. आम्ही याच कालखंडात कैदी होऊन पडलो तर? मी चंदीकडे पाहिलं. ती आणि तो काहीतरी बोलत होते, पण आता मला त्यांचे शब्दही ऐकू येत नव्हते. पण एक बदल झाला होता. त्यानं चंदीचा हात आपल्या हातात घेतला होता. मी चंदीला त्याच्यापासून दूर खेचण्याचा प्रयत्न केला, पण एक हिसका मारून त्यानं चंदीला माझ्यापासून ओढून घेतलं आणि तिला आपल्याबरोबर घेऊन तो बाल्कनीतून वळून पुढे गेला. चंदीचा हात माझ्या हातातून सुटताच माझ्यावरचा भूतकाळाचा अंमल गेला होता. ते दोघंही मला दिसत होते, पण उलट्या टेलिस्कोपमधून पाहिलेल्या लहान आकृत्यांसारखे. त्यांच्या लहान लहान पावलांवर चालत ते बाल्कनीतल्या अखेरपर्यंत पोहोचले आणि गडप झाले. मी भानावर आलो. चंदे! मोठ्यानं ओरडत धावत मी बाल्कनीच्या शेवटापर्यंत गेलो, पण बाल्कनी रिकामी होती. चंदीचा काहीही पत्ता नव्हता. हे काय भलतंच झालं होतं. क्षणार्धात जग माझ्या भोवती उलटं पालटं झालं होतं. आता मी काय करणार? जे काही झालं ते कोणाला सांगणार आणि कोणाचा माझ्या शब्दांवर विश्वास बसणार आहे? बाल्कनीचा कठडा हातांनी घट्ट धरून काही क्षण वेड्यासारखा मी तिथेच उभा होतो. मग सावकाश सावकाश परत आलो. पावलं शिशाची झाली होती. कसा तरी खोलीत परत आलो. मागे दार बंद केलं, दिवा मालवला. वर माझ्या खोलीत गेलो आणि खुर्चीत सुन्न मनानं बसून राहिलो. माझ्या पुढे एक मोठाच गहन यक्ष प्रश्न उभा होता. चंदीचं नाहीसं होणं. उद्या सकाळी मामा मामींना समजणारच. मी त्यांना काय आणि कसं सांगणार? आणि काहीच बोललो नाही तर तर मग चंदीच्या नाहीसं होण्याची माहिती मला आधीच होती. सकाळी मामा मामींना ती बातमी सांगितली की आश्चर्याचं, दुःखाचं, संशयाचं नाटक करावं लागणार. मन अगदीच सैरभैर झालं होतं. आधी मनाला कसं तरी शांत केलं आणि घडलेल्या घटनेवर नीट विचार केला. जे काही घडलं ते अनपेक्षित होतं, ट्रॅजिक होतं, खरी गोष्ट. पण त्यात माझा काही दोष होता का? अजिबात नाही. उलट मी चंदीला नाही त्या साहसापासून परावृत्त करण्याचाच प्रयत्न केला होता. अगदी अखेरच्या क्षणीही तिला मागे खेचण्याचा प्रयत्न केला होता. झालं त्यात माझा काहीही दोष नव्हता. पण अशा घटनेवर सर्वसामान्य माणसाचा विश्वास बसणं अशक्यच होता. मग आपोआपच संशयाची सुई माझ्या दिशेनं वळणार. माझंच काहीतरी दुष्कृत्य लपवण्यासाठी मी ही असली बनवाबनवीची भाकड कथा सांगतोय. असह्य दुःखानं किंवा शोकानं मनाचा तोल जातो आणि मनात नाही नाही त्या शंका यायला लागतात. अशा शोकविवल अवस्थेत सारासार विचार, तर्क यांना काही स्थानच राहत नाही. आणि मग सर्वात महत्त्वाची गोष्ट माझ्या ध्यानात आली. जे काही झालं ते मी मामा मामींना किंवा तपासासाठी आलेल्या पोलिसांना सांगितलं किंवा सांगितलं नाही तरी काहीही फरक पडणार नव्हता. कारण भूतकाळात गडप झालेल्या चंदीचा शोध घेण्याचं कोणतंही साधन त्यांच्यापाशी नव्हतं. मग जी गोष्ट सांगून फायदा काहीच होणार नव्हता, उलट तोटा आणि विनाकारण मनस्तापच होणार होता, ती गोष्ट मी स्वतःपाशीच ठेवणं योग्य होतं. एकदा हा निर्णय घेतला आणि मग मनाची तगमग खूप कमी झाली. रात्री खूप उशिरा झोप लागली. अगदी 1:30-2 वाजण्याच्या सुमारास जाग आली ती दारावरच्या थापांनी आणि मामीच्या हाकांनी. श्री, अरे श्री! झोपेतनं जागा होताच क्षणभर मनाचा गोंधळ झाला. मग सर्व काही आठवलं. आलो हा मामी.
म्हणत मी चादर दूर केली. खोलीचं दार उघडलं. दारापाशीच मामी उभ्या होत्या. चेहरा घामाघूम झाला होता, पांढरा पडला होता, रडवेला झाला होता. मामी, मामी, काय झालंय तरी काय? अरे श्री, चांदीच घरात नाही रे. घरात नाहीये म्हणजे काय? अरे घरभर शोधली, तिची कॉट पाहिली, रात्री तिथे झोपल्याची सुद्धा खूण नाही रे. काही सुचतच नाही रे. चला मामी, मी खाली येतो. इतक्या अपसेट होऊ नका, चला. डोळ्यांना पदर लावतच त्या वळल्या आणि माझ्या मागोमाग खाली आल्या. मामा चंदीच्या खोलीत बसले होते. मांडीवर हातांची जुडी होती. नजर अगदी हताश वाटत होती. मी पुढे येऊन मामांच्या खांद्यावर हात टेकवला. मामा, आपण चंदीच्या इथल्या मैत्रिणींना फोन करूया का? त्यांच्यापैकी कोणाला काही माहिती असण्याची शक्यता आहे. त्यांनी एक हात हलवून मला मूक संमती दाखवली. चंदीच्या टेबलवरच तिची डायरी होती आणि पहिल्याच पानावर चांगले 15-16 नंबर होते. मी एकामागून एक असे ते सर्व नंबर फिरवले आणि दांडेकरांची चंदी आली आहे का असं विचारलं. अर्थात काय उत्तर येणार हे मला माहीतच होतं. सर्वांनी नाही नाही अशीच उत्तरं दिली. मामा, प्रकरण गंभीर आहे. आपण मेघनाथला फोन करून कळवायला हवं, मी म्हणालो. विनाकारण वाट पाहण्यात अर्थ नाही. ज्या अर्थी चंदी रात्री झोपलेलीच नाही, त्या अर्थी त्या आधीच केव्हा तरी ती गेलेली असणार. मामांच्या वहीत मेघनाथचा अमेरिकेतला फोन नंबर होता. तो मी फिरवला. फोनवर मेघनाथच आला. मेघनाथ, मी श्री मामांकडून बोलतोय. ठीक आहे म्हणून त्यानं फोन बंद केला. 10 सेकंदातच फोन खणखणला. मी मेघनाथ, बोल. श्री, कशासाठी फोन केला होतास? अरे इथे एक प्रॉब्लेम झालाय रे. ही चंदी काल रात्रीपासून घरातून बेपत्ता झाली. चिठ्ठी सपाटी नाही, कपडे वगैरे नेलेले नाहीत. तिच्या मैत्रिणींपैकी ही कोणाकडे गेलेली नाही. मामा मामी अगदी कोलॅप्स झालेत बघ. श्री, जरा बाबांना फोन दे बरं. मामा, मी त्यांना हाक मारली. फोन त्यांच्या हातात दिला. मेघनाथनं त्यांना काहीतरी विचारलं असावं. अरे मेघ, मामा म्हणाले आणि मग त्यांच्या तोंडून शब्दच फुटेना. मी फोन त्यांच्या हातातून काढून घेतला आणि कानाला लावला. श्री का रे? हो. हे बघ, मी लवकरात लवकर तिकडे येतोय. तरी उद्याची संध्याकाळ तरी होणारच. तोपर्यंत त्यांची काळजी घे. काय? मेघनाथ, ही गोष्ट काय सांगायला हवी? मी इथे 24 तास हजर आहेच. शिवाय आत्ताच पुण्याला फोन करून आईला बोलावून घेणार आहे. घरातलं काही पाहण्याच्या मनस्थितीत मामी अजिबात नाहीत. ये, तुझी वाट पाहतोय. फोन खाली ठेवून मी पुण्याचा घरचा नंबर फिरवला. फोनवर बाबा आले. मी त्यांना इथल्या प्रॉब्लेमची माहिती देताच त्यांनी स्वतःच आईला घेऊन सोलापूरला येण्याचा आपला इरादा सांगितला. मला त्यानं मोठाच धीर आला. मामा वयानं मोठे, अनुभवी, पुन्हा वकील. मी त्यांना काय सल्ला देणार? तरी जेव्हा पोलिसात तक्रार नोंदवण्याचा विषय निघाला तेव्हा मी जरा बिचकतच सुचवलं. मामा, आई बाबा आज संध्याकाळी येत आहेत. मेघनाथ उद्या संध्याकाळपर्यंत येतोय. ते इथे आल्यावर सर्वांच्या सल्लामसलतीनं काही ॲक्शन घेतली तर. असं म्हणतोस? ठीक आहे, ते त्याच हताश आवाजात म्हणाले. तुम्ही दोघं बसा हं, मी चहा करून आणतो, मी म्हणालो. मामी उठायच्या बेतात होत्या पण मी त्यांना तसंच खुर्चीवर बसवून ठेवलं. 5-7 मिनिटात मीच त्यांच्यासाठी चहा बनवून आणला. संकट तर येतातच पण शेवटी शरीर धर्म पाळावा लागतोच ना. चहा होताच कब्बशा घेऊन मामी आत गेल्या. मामाही बाहेर गेले. याच खोलीत काल रात्री आम्ही दोघं 9ला भेटलो होतो, मी आणि चंदी. आदल्या रात्री तिनं दाखवली ती टिपणांची वही तिथेच लॅपटॉपवर होती. त्या रात्री केवळ तार्किक काथ्याकूट झाला होता. एकाहून दुसरी विचित्र अशा कल्पनांवर आम्ही चर्चा केली होती. त्यावेळी काय कल्पना की 24 तासांच्या आतच घटना असं आकस्मिक वळण घेणार आहेत आणि अनैसर्गिकतेचं एक भयानक प्रत्यंतर येणार आहे. मला सारखं वाटत होतं कोणती तरी एक महत्वाची गोष्ट आपल्या जाणीवेच्या अगदी कडेकडेवर वावरतीये पण स्पष्ट होत नव्हती. मला मनातल्या मनात खात्री वाटत होती की ती गोष्ट आपल्या ध्यानात आली तर या विलक्षण घटनेचं रहस्य खासच उलगडेल. त्या दिवशी बँकेत कामावर जाण्याचा प्रश्नच नव्हता. चौकातच एक कुरिअरचं ऑफिस होतं. इमर्जन्सी लिव्हचा अर्ज लिहून पाकिटात घालून 10च्या सुमारास त्यांच्याकडे दिला. आता मला रजा मंजूर होईल का नाही, का एखादा मेमो येईल याची अजिबात फिकीर नव्हती. मी मामा मामींच्या बरोबर सतत असणं अत्यंत आवश्यक होतं. सर्वांचेच रोजचे कार्यक्रम विस्कटले होते. 10 वेळा आठवण केली तेव्हा कुठे मामा उठले. त्यांनी स्नान उरकून घेतलं, देवाची पूजा केली. पण रोजचे कपडे बदललेच नाहीत. उघड होतं ते आज त्यांच्या सकाळच्या वॉकसाठी जाणार नव्हते.
स्नान वगैरे झाल्यावर मामींनी भात वरणाचा कुकर लावला आणि त्या देवासमोर नुसत्या बसून राहिल्या. त्यांची मनस्थिती काय असेल याची मला पूर्ण कल्पना होती. शेवटी आईचं काळीज, तरण्या ताठ्या मुलीवर काय आपत्ती कोसळली असेल या काळजीनं बिचारीच्या काळजाचं अगदी पाणी होत असेल. मी त्यांचं दुःख दूर करू शकलो असतो, पण या क्षणी तरी त्यासाठी माझ्याजवळ योग्य असा मार्गच नव्हता. माझ्या मनाला एकच समाधान होतं, त्यांना भीती वाटत होती तसली कोणतीही भयानक आपत्ती चंदीवर आली नव्हती. कुठे का असेना पण सुखात असो असं आपण पुष्कळ वेळा म्हणतो, पण या क्षणी ते शब्द अगदी खरे ठरले असते. मामा मामींना मी वर आहे एवढं सांगून मी माझ्या वरच्या खोलीत आलो. जो विचार मगाशी मनात कडेकडेनं गिरट्या घालत होता तो त्या क्षणी एकदम स्पष्टपणे समोर आला. ज्या अर्थी याच वाड्यात राहणाऱ्या त्या तरुण माणसाबरोबर चंदी मागे भूतकाळात खेचली गेली होती, त्या अर्थी चंदी ही या वाड्यात वावरली असली पाहिजे. तिच्या अचानक नाहीसा होण्याचा मामा मामींवर काय परिणाम होईल याची तिला पूर्ण कल्पना असणार. त्यांचं दुःख हलकं करण्यासाठी ती त्यांच्यासाठी काहीतरी निरोप म्हणा, खूण म्हणा पाठवणारच, आणि तीही अर्थात माझ्या हस्तेच. कारण तिला एक गोष्ट खात्रीनं माहीत होती, 2007च्या एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये मी या वाड्यातल्या 3ऱ्या मजल्यावरच्या खोल्यात राहणार होतो. तिनं जर काही निरोप पाठवला असेल तर तो माझ्या वरच्या खोल्यातच असणार, आणि अशा ठिकाणी ठेवलेला असणार की कितीही वर्ष उलटली तरी तो कोणत्याही कारणानं हलवला जाणार नाही. आता तिनं हा निरोप कुठे ठेवला असेल हे मला शोधून काढायचं होतं. हे काही केवळ कल्पनांचे इमले नव्हते, चंदीच्या तल्लख स्वभावाशी हे सुसंगतच होतं. पळती झाडे प्रकरण 7. 4च्या सुमारास मी मामांना विचारलं, आईबाबांना आणायला स्टेशनवर जाऊ का? अरे तुझी आई कितीतरी वेळा वाड्यावर आली आहे, तिला रस्ता चांगला माहिती आहे, मामा म्हणाले. आणि खरोखरच 4:30च्या सुमारास आईबाबांची रिक्षा दारासमोर थांबली. ते दोघं माझ्या मागोमाग वर आले तेव्हा मामा बाहेरच्या खोलीतच बसले होते. आई त्यांच्याजवळ गेली आणि मग त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, हे काय झालं रे भलतंच यशवंता? आणि मग इकडे तिकडे पाहत, वहिनी कुठे आहे रे श्री? तिनं मला विचारलं. मी स्वयंपाकघराकडे हात करताच ती लगबगीनं आत गेली. मामींना सांत्वनाची खरी गरज होती. बाबा मामांच्या शेजारी बसले. यशवंतराव, झालं हे फारच वाईट झालं, पुढे काय स्टेप घेतली आहे? मामा काही बोलायच्या मनस्थितीत नव्हतेच. मी म्हणालो, उद्या संध्याकाळपर्यंत मेघनाद येतोय, तोपर्यंत थांबावं असं मामांनी ठरवलंय. आणि ते योग्यच आहे, बाबा म्हणाले. मीही 1-2 दिवस इथे थांबणार आहे, काही मदत लागली तर मी आहेच हजर. आल्या आल्या आईनं स्वयंपाकघराचा ताबा घेतला, सर्वांकरता चहा बनवला आणि चहा होताच मामींना विश्रांतीसाठी त्यांच्या खोलीत पाठवून दिलं. आईबाबांची बॅग मागच्या खोलीत नेताना मी बाबांना माझ्याबरोबर यायची खूण केली आणि खोलीत आल्यावर सकाळपासूनची सर्व हकीकत सांगितली. ही चंदी कशी होती रे? सोबर होती का जरा थिल्लर, जरा चंदीबंदी होती? बाबा, चंदी अतिशय हुशार होती, अतिशय बॅलन्स्ड होती, मॉडेल मॉडर्न गर्ल. जरा चमत्कारिकच प्रकरण आहे नाही का? हो ना, आमची तर सर्वांचीच मती गुंग झाली. ठीक आहे, येऊ दे त्या मेघनादला उद्या, मग काहीतरी हालचाल करता येईल. कपडे बदलण्यासाठी त्यांना खोलीतच सोडून मी बाहेर आलो. ती संध्याकाळ मोठ्या विषण्ण मनस्थितीत गेली. 8ला आईनं सर्वांना जेवायला बोलावलं खरं, पण अगदी नाममात्र 2 घास खाण्यापलीकडे कोणी काही खाल्लं नाही. खाण्यापिण्यावर लक्ष कसं लागणार? रात्री 9लाच सगळी निजानीज झाली. तुम्ही सुखात लोळता आहात की काळजीनं कळवळता आहात? निसर्गाला कशाचीच फिकीर नाही. काळ आपल्या गतीनं पुढे सरकत असतो. काहींना तो लवकर गेल्यासारखा वाटतो, तर काहींना मिनिट तासासारखं वाटत असतं. पण शेवटी सकाळ तर झालीच. चहा झाला, स्नानाचे कार्यक्रम झाले, वर्तमानपत्र आली होती, पण वरवरच्या हेडलाईन्स पलीकडे कोणी काही अधिक वाचलं नाही. बाबा त्यांच्या खोलीत, मी वरच्या खोलीत आणि मामा त्यांच्या खोलीत, अशी दुपार गेली. एकत्र येण्यात काही अर्थ नव्हता. सांत्वन कोण कोणाचं करणार आणि कोरड्या शब्दांनी काय साध्य होणार होतं? आणि इतर कोणतेही विषय संभाषणात येणं अशक्यच होतं. शेवटी 5:30 वाजता मेघनाथची टॅक्सी दारासमोर थांबली. मी खाली गेलो. त्यानं बरोबर एक सुटकेस आणली होती. मला पाहताच तो म्हणाला, श्री. मी हो म्हणताच तो म्हणाला,
बरं झालं निदान तू तरी इथे होतास त्यांच्या सोबतीला. आणि मग हलक्या आवाजात, आवाज दे. मान हलवत मी म्हणालो, मेघनाथ, दोघंही अगदी कोलॅप्स झालेत. आता तू आलायस, आता त्यांना काहीतरी धीर येईल. आम्ही वर आलो. मामा मामी बाहेरच्या खोलीत होते. बूट दाराशीच काढून ठेवून मेघनाथ आत आला. त्या दोघांना त्यांना वाकून नमस्कार केला, पण इतका वेळ मामींनी स्वतःवर ठेवलेला ताबा त्या क्षणी सुटला आणि त्या एकदम रडायला लागल्या. आई, आई, प्लीज प्लीज, आता मी आहे ना, आता मी आलोय ना आई. मामींच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत मेघनाथ बोलत होता. काही वेळानं मामी जरा शांत झाल्या. मी मेघनाथची माझ्या आईवडिलांची ओळख करून दिली. मी चहा आणते हं, म्हणत आई स्वयंपाकघरात गेले. आम्ही सर्वजण तिथेच खुर्च्यांवर बसलो. सांगण्यासारखा जो काही थोडासा तपशील होता तो मेघनाथला मीच सांगितला. मामा आणि आम्ही तुझ्याच येण्याची वाट पाहत होतो. तू आलास म्हणजे मग काय करायचं ते ठरवू, आमचा विचार होता. चहा होताच मेघनाथ उठला. हे पहा, हे फ्लाईटचे आणि टॅक्सीचे 25-26 तास मी ताटकळतोय. मी जरा स्नान करून कपडे बदलून येतो, मग आपण बोलूया, ओके? मी, बाबा आणि मामा तसेच खुर्च्यांवरून बसून राहिलो. मामांचे तर शब्दच आटले होते. बाबा बोलून चालून परके, तेव्हा त्यांचा पवित्रा जरा सावधच होता. मीही काही बोललो नाही. केवळ संभाषणाकरता संभाषण त्या क्षणी तरी अगदी हास्यास्पदच ठरलं असतं. मेघनाथची वाट पाहत आम्ही जमेल तितक्या शांतपणे बसून होतो. शेवटी मेघनाथ खोलीत आला. त्यानं एक खुर्ची घेतली. पण तो काही बोलायच्या आधीच मी म्हणालो, मेघनाथ, मला आधी काही सांगायचं आहे आणि ते ऐकायला मामीही हजर हव्यात. त्यांना जरा हाक देतोस का? त्याच्या हाकेबरोबर मामी आणि आई दोघीही बाहेर आल्या. मामी, जरा बसता का? मला काही सांगायचंय. मामींनी प्रश्नार्थक नजरेनं मेघनाथकडे पाहिलं. त्यानं मानेनं खूण करताच त्या एका खुर्चीत बसल्या आणि आईही त्यांच्या शेजारच्या खुर्चीत बसले. मामा, मामी आणि मेघनाथ, मी म्हणालो, आता मी तुम्हाला एक मोठी विलक्षण, चमत्कारिक, जवळजवळ अविश्वसनीय अशी हकीकत सांगणार आहे. मी सांगतो त्याकडे नीट लक्ष देऊन ऐका. चंदीनं त्या रात्री मला बाल्कनीत दिसलेल्या माणसाबद्दल सांगितलं. तिथून सुरुवात करून शेवटी चंदी आणि तो माणूस बाल्कनीच्या शेवटास जात जात शेवटी दिसेनासे झाले, येथपर्यंतचे सर्व प्रसंग मी अगदी तपशीलवार वर्णन केले. अर्थात माझ्या शब्दांवर त्यांचा विश्वास बसेल अशी बाबडी कल्पना मी मुळीच करून घेतली नव्हती. माझ्याकडे मामा मामी रागानं आणि मेघनाथ संशयानं पाहत होता. तू असं सुचवतोयस की त्या माणसाचा हात धरून चंदी भूतकाळात गेली? हो. श्री, ही काय थट्टेची वेळ आहे? ही काय भाकड कथा सांगण्याची वेळ आहे? मेघनाथ, ही भाकड कथा नाही, सत्य कथा आहे. तुला असं वाटतं अशा फालतू गोष्टींवर आमचा विश्वास बसेल? मला तर वेगळाच संशय यायला लागलाय. चंदीच्या नाहीसं होण्यामागे तुझाच तर काही हात नाही ना, अशी शंका यायला लागली. हे दररोज रात्री DVDवर फिल्म पाहण्यासाठी दोघांनी एकत्र येणं, आई बाबा तुमचं लक्ष नव्हतं का? तुम्ही त्या चंदीला अशा स्वैर वागण्यापासून रोखलं का नाहीत? अरे, ती श्रीची मामे बहीणच नाही का? मला काय कल्पना की आमच्या विश्वासाचा हा नालायक माणूस असा गैरफायदा घेईल. श्री, आई रागानं म्हणाली, ते म्हणतायत त्यात काही तथ्य आहे का? आता पोलिसांकडे जायला हवं, मेघनाथ रागानं म्हणाला. पण चंदीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवण्यासाठी नाही, तर या नालायक संधी साधू माणसावर आपला संशय आहे आणि त्याला चौकशीसाठी चौकीवर डांबून ठेवावं असा अर्ज करण्यासाठी. खोलीत काही वेळ शांतता होती. मग मी थंड आवाजात म्हणालो, झाले का सगळ्यांचे आरोप मांडून? मग मी काही बोलू का? मी जे काही सांगितलं त्यावर तुमच्यासारख्या सुशिक्षितांचा सहजासहजी विश्वास बसेल अशी अपेक्षा करण्या इतका मूर्ख मी खासच नाही. माझ्या शब्दांना माझ्यापाशी भरभक्कम पुरावा आहे, म्हणूनच मी हे बोलतोय. पुरावा? कसला पुरावा? हे काय नवीन नाटक आहे? मेघनाथ खेकसला. मेघनाथ, जरा ऐकून घेशील का? चंदी भूतकाळात कुठेतरी गडप झाली, पण तिच्या स्मृती, तिचा स्वभाव हे तर काही बदलणार नाही ना. तिला एक गोष्ट नक्की माहीत होती. 2007च्या एप्रिल, मे, जून, जुलै महिन्यात मी या वाड्यावर राहायला येणार आहे आणि 3ऱ्या मजल्यावरच्या 3 खोल्या वापरणार आहे. काहीही करून माझ्यापर्यंत काहीतरी निरोप, मेसेज, खूण काहीतरी पोहोचवण्याची ती आटोकाट खटपट करणार ही माझी खात्री आहे. आणि माझी तशी खात्री असणार हेही तिला माहीत होतं. तिच्या जागी मी असतो तर हेच केलं नसतं का? आणि ती अशी जागा शोधून काढणार की वर्षानुवर्ष त्या जागेला कोणाचा हातही लागणार नाही.
कालचा आणि आजचा सर्व दिवस मी माझ्या वरच्या 3ही खोल्यातून हात शोध घेत होतो. बाहेरच्या 2 खोल्या अनेक वेळा रंगवल्या गेल्या होत्या. भिंतीवरचे फोटो, तस्वीरी, चित्र बदलली होती. पण ती मागची 3री खोली, जिथे संडास बाथरूम आहे, ती खोली, ती कोण सजवणार? घराच्या इतर भागाबरोबर 15-20 वर्षांनी रंगाचा एखादा हात फिरला तरच तेवढा. बाकी अडगळीसाठी वापरण्याची ती खोली. तुम्हाला माहीतच आहे, मोरीच्या डाव्या हाताला भिंतीत एक 3 खाण्यांचं कपाट आहे. कपाटात फिनाईल, रॉकेल, फ्लिटचे डबे, काथ्याचे आणि तारांचे ब्रश, साबणाच्या जुन्या केसेस, धुपाटणी असं सटरफटर सामान ठेवलेलं असतं. त्या कपाटाच्या पहिल्या खाण्याच्या फळीच्या खालच्या बाजूला चंदीनं तिचा निरोप ठेवला होता. निरोप म्हणजे एक पत्र आहे, 1913 सालचं. 1913? मेघनाद नवलानं म्हणाला. हो, आणि त्याला पुरावा म्हणूनच त्या दिवशीच्या ज्ञानप्रकाशच्या अंकातला तारीख वार असलेला भाग कापून तिनं पत्रासोबत जोडलाय. हे पहा ते पत्र. मी खिशातून तो लांब लिफाफा काढून मेघनादकडे दिला. एका जाड ब्राऊन पेपरवर हा लिफाफा होता आणि ब्राऊन पेपर फळीला खळीनं घट्ट चिटकावला होता. मेघनाद, पत्र अगदी अलगद उघड. इतक्या वर्षानंतर त्या कागदात आता काही जोर राहिलेला नाही. एक वार माझ्याकडे पाहून मेघनादनं लिफाफा उघडला आणि आतले कागद बाहेर काढले. एक पांढरा कागद होता आणि दुसरा कागद म्हणजे ज्ञानप्रकाशची कापलेली वरची पट्टी होती. 14 नोव्हेंबर 1913 ही तारीख स्पष्ट दिसत होती. ती बाजूला ठेवून मेघनादनं चंदीच्या पत्राची घडी अलगद उलगडली. मोठ्यानंच वाच, म्हणजे सर्वांना समजेल, मी म्हणालो. घसा साफ करून मेघनादनं वाचायला सुरुवात केली. 14 नोव्हेंबर 1913. प्रिय बाबा आणि आई, तुम्हा दोघांना चंदीचा सप्रेम नमस्कार आणि हा अखेरचा निरोप. हे पत्र जर तुम्ही वाचत असाल तर त्याचा अर्थ एकच आहे. श्रीनं झालेल्या सर्व घटना तुम्हाला सांगितलेल्या असणार आणि या पत्राचा पुरावा जवळ असल्याखेरीज तो काही बोलणारच नाही. बाबा, आई, मी सांगते त्यावर विश्वास ठेवा. श्रीनं सांगितलेल्या एकूण एक गोष्टी खऱ्या आहेत. हे अतिरेकी साहस करण्यापासून मला परावृत्त करण्याचा त्यानं अनेकदा प्रयत्न केला. अगदी शेवटच्या क्षणीही त्यानं मला सोडवण्याची खटपट केली, पण त्याला ते जमलं नाही. तो अलग झाला. समजा तोही माझ्याबरोबर असाच भूतकाळात खेचला गेला असता तर तुम्हाला आमच्या दोघांच्या वागण्याबद्दल नाही ते संशय आले असते. श्री तुमच्या दृष्टीनं मला फसवणारा खलनायक ठरला असता आणि तुम्ही जन्मभर त्याचा आणि त्याच्या घरच्यांचा द्वेष करत राहिला असतात. मी कुठे असेन, कशी असेल याचा तुमच्या जीवाला सदैव घोर लागला असता. श्री मागे राहायला एक प्रकारे बरंच झालं. काहीही करून मी हे पत्र त्याच्यापर्यंत पोहोचवणार आहे, म्हणजे तुम्हाला सत्य काय आहे ते समजेल. आई, तुझी चंदी बहकलेली नाही, मात्र एका विलक्षण परिस्थितीत ढकलली गेली आहे आणि आता आपली पुन्हा गाठ होणार नाही. पण आई, तुझी चंदी सुखरूप आहे ही मनाची खात्री बाळग. मी माझी इतर काहीही माहिती सांगणार नाही. यांचं नाव काय आहे, आडनाव काय आहे, व्यवसाय काय आहे, आमचा मुक्काम कुठे असतो, काहीही नाही. दांडेकर घराण्याशी आमचे काय संबंध आहेत हेही सांगणार नाही. पण त्यांच्यासारख्यांच्या प्रतिष्ठित कुटुंबात आम्हाला मानानं बोलावलं जातं, अगत्यानं ठेवून घेतलं जातं. यावरूनच काय समजायचं ते समज. आमचा योग्य पद्धतीनं विवाह झालाय. आधी यांच्या घरच्यांचा खूप विरोध होता, पण यांचा स्वभाव निर्धारी आहे आणि आई, यांचा माझ्यावर खूप जीव आहे. आमच्या परस्पर संबंधांबद्दल एवढंच लिहिणार आहे, जास्त एक शब्दही नाही. इथे सुखरूप पोहोचली खरी, पण जमाना किती मागासलेला. कॉम्प्युटर तर सोडाच, टीव्ही नाही, रेडिओ नाही, वीज सुद्धा नाही. सगळीकडे कंदील, स्टँड आणि चिमण्या. गॅस तर दूरच राहिला, स्टोव्ह सुद्धा नाही. सगळा स्वयंपाक लाकडाच्या चुलीवर आणि कोळशांच्या शेगड्यांवर. निदान आमच्या घरात नळाचं पाणी तरी येतं. काही घरी सगळं पाणी विहिरीवरून बादलीनं आणावं लागतं. टांग्याशिवाय वाहनं नाहीत आणि आम्ही कुलस्त्रिया अशा एकट्यानं जाणार तरी कुठे. पण आसपास अशी अवघड परिस्थिती असली तरी मी दुर्मुखलेली होऊन बसणार नव्हते. विनाकारण स्वतःला आणि दुसऱ्यांना मनस्ताप कशासाठी. आई, मी हे एक आव्हान म्हणूनच स्वीकारलंय आणि त्यात मी यशस्वी होणार ही माझी खात्री आहे. पण एक विशेष आहे, ही परिस्थिती जास्त दिवस राहणार नाहीये. मी तरी पार बदलून टाकणार आहे. आता 1914 मध्ये पहिलं जागतिक महायुद्ध होणार आहे. ते 1918 पर्यंत चालणार आहे. पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्सचा कोर्स मी घेतला नाही याची आता मला खंत वाटते. आतापासून पार 2000 पर्यंत जागतिक अर्थकारणातील चढ उतार, राजकारणातील बदल मला कशाचीही नीट कल्पना नाही. फक्त 1939 ते 45चं दुसरं महायुद्ध, मग कोरिया व्हिएतनाम मधील संघर्ष, 1974चा ऑइल क्रायसिस, अशा अगदी निवडक गोष्टी मला माहिती आहेत.
पण मी मनाशी ठाम ठरवलंय, हे महायुद्ध संपलं की 1920-21च्या सुमारास यांच्या मागे लागून अमेरिकेत स्थलांतरित व्हायचं. 20व्या शतकातल्या पहिल्या 50 वर्षातली भारतीय स्त्रीची शोकांतिका मला पूर्ण माहिती आहे. त्या अंधार कोठडीत मला अडकून पडायचं नाही. आणि त्यावेळी अमेरिका भारतापेक्षा सहज 50 वर्षांनी पुढे होती. ती प्रगत, स्वतंत्र, गुणांना योग्य न्याय देणारी समाज व्यवस्था मला आकर्षित करत होती. माझी खात्री आहे यांचा विरोध असणार नाही. 2000चं का नसेना, निदान 60-65चं आयुष्य तरी मला जगता येईल. तुमची खात्री पटवण्यासाठी मी आणखी एक पुरावा देते. इथे या वाड्यावर राहायला आलेलं असताना बरेच फोटो काढले गेल्याचं मला आठवतं. निदान 2 तर नक्कीच. एका फोटोत डाव्या हातास आम्ही दोघं मागच्या रांगेत शेजारी शेजारी उभे आहोत आणि एका फोटोत आम्ही डावीकडच्या शेवटच्या 2 खुर्च्यांवर बसलेलो आहोत. बाबांच्या कपाटात फोटोचा नवा अल्बम आहे. त्याच्या मागे एक खूप जाड जुन्या फोटोंचा अल्बम आहे. त्यात पहा, वरील 2 पैकी निदान एक तरी तिथे दिसला तरी तुमची खात्री पटेल की तुमची चंदी सुखरूप आहे. आई, बाबा, तुमच्या चंदीचा तुम्हाला अखेरचा नमस्कार. आता पुन्हा भेट होणं नाही. तुम्ही सुखात असा. माझ्यासाठीही सुखाची प्रार्थना करा. दादाला माझा नमस्कार सांगा. तुमची लाडकी चंदी. पत्र वाचून झाल्यावर मेघनाथ मामा मामींकडे पाहायला लागला. पण मी आधीच उठलो होतो. कपाटापाशी पोहोचलो होतो. मी तो मागचा जाड अल्बम काढला आणि त्यातला फोटो, जो मी आधीच पाहिला होता, तो मामींच्या समोर धरला. मामींची नजर फोटोवर गेली. फोटोत मागच्या रांगेत चंदी आणि तो माणूस उभे होते. पहिल्या दृष्टिक्षेपातच चंदीची ओळख पटत होती. फक्त आता तिच्या अंगावर एक नऊवारी साडी होती. पोलक्याच्या बाह्या कोपरापर्यंत आल्या होत्या. केसांची घट्ट वेणी घातली होती. अगं बाई, चंदी! मामी तोंडावर हात ठेवत म्हणाल्या. मामा आणि मेघनादही त्यांच्या मागे येऊन उभे राहिले होते. आणि मग मी अल्बम हातात घेऊन 2 पानं उलटून पुढचा फोटो त्यांना दाखवला. खुर्च्यांवर ते दोघं शेजारी शेजारी बसले होते. चंदी तर ओळखू येत होतीच, पण तो माणूसही अगदी स्पष्ट दिसत होता. आणि खरं तर त्याच्याबद्दल माझं मत चांगलं झालं होतं. अल्बम खाली ठेवत मी म्हणालो, मामी, गेले 2 दिवस तुमच्या मनाला काय यातना होत असतील याची मला पूर्ण कल्पना होती. गेले 2 दिवस मी वरच्या खोल्यांचा इंच आणि इंच तपासून पाहत होतो. शेवटी आज दुपारी मला मागच्या खोलीतल्या कपाटाच्या फळीखाली हे पत्र मिळालं. मी तर ते वाचलंच आहे. फोटोही दुपारीच पाहिले होते. फक्त मेघनाद इथे पोहोचण्याची मी वाट पाहत होतो. केवळ 3-4 तासांचाच प्रश्न होता, म्हणून मी थांबलो होतो. मामी, झाली ती गोष्ट चांगली झाली असं मी म्हणत नाही, पण निदान तुमच्या मनाला सतावणाऱ्या भलत्या सलत्या कल्पना तरी आता दूर होतील. चंदी भेटणार नाही, पण तिच्या परीनं ती सुखात आहे एवढं तरी आता तुम्हाला पटेल. मी बाबांच्या शेजारी खुर्चीत येऊन बसलो. होता तिथूनच मेघनाद माझ्याकडे जरा विलक्षण नजरेनं पाहत होता. त्याच्या नजरेत नवल होता, जरासा शर्मिंदेपणाही होता. तो सावकाश सावकाश माझ्याजवळ आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, श्री, मगाशी मी तुला नाही नाही ते बोललो. आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. मामाही एव्हाना माझ्यासमोर येऊन उभे राहिले होते. श्री, माझी ही चूकच झाली रे. तुझ्यावर नाही नाही ते आरोप केले. तसं बोलायला नको होतं. वयानं मोठा असलो तरी मी तुझी माफी मागतो श्री. मामा आणि मेघनाद, जे काही झालं ते झालं. मगाशी जी काही शब्दाशब्दी झाली ती विसरून जाणं चांगलं. आणि यापुढे अशी काही आरोप प्रत्यारोपाची वेळही येणार नाही. म्हणजे? मामांनी विचारलं. म्हणजे असं की मी उद्या आईबाबांबरोबर पुण्यास परत जाणार आहे. श्री, बाबा एकदम म्हणाले. हो बाबा, मी तुमच्याबरोबर पुण्यास कायमचा परत येणार आहे. अरे पण तुझी इथली बँकेतली नोकरी? उद्या कुरिअरतर्फे बदलीसाठीचा अर्ज पाठवणार आहे. त्यांनी मानलं तर ठीकच, नाहीतर नोकरीला रामराम. श्री, हे बघ. मामा बोलायला लागले, पण मी हात वर करून त्यांना तेवढ्यावरच थांबवलं. मामा, गेले 3-3.5 महिने तुम्ही मला अगदी आपुलकीनं वागवलंत. आईबाबांची, घराची, कशाचीही उणीव म्हणून भासू दिली नाहीत. त्याबद्दल मी तुमचा खरोखर शतशः ऋणी आहे. पण पण मामा, मला माफ करा. मला यापुढे इथे राहणं शक्य होणार नाहीये. मी माझा निर्णय घेतलाय आणि त्यात कोणताही बदल व्हायचा नाही. श्री, अशी एकदम डोक्यात राग घालून घ्यायला तुला झालं तरी काय? बाबा जरा रागानं म्हणाले. चांगली नोकरी आहे. बाबा, मी जरासा हसत म्हणालो. अहो, ही गेली तर दुसरी मिळेल, त्यात काय हो एवढं? ही चंदी पहा की, कुठल्या कुठं भलत्या काळात जाऊन पडलीये, पण किती जिद्दीनं उभी राहिली. एवढा आक्रस्थळी निर्णय आणि तुला हसायला सुचतं?
बाबा रागानं बोलले. श्री, मामा म्हणाले, असा एकाएकी निर्णय का घेतलास त्याचं निदान कारण तरी आम्हाला सांगशील? सांगतो, तुमचा आग्रहच असेल तर सांगतो. हो सांग, आमचा आग्रह आहे. सांगतो तर मग. मामा, जेव्हा तुमच्या मनात मी आणि चंदी यांच्यातल्या संबंधांविषयी संशय आला त्या क्षणी मला उमगलं की शेवटी आपला तो आपला आणि परका तो परका. वास्तविक पाहता गेले 3 महिने तरी आपला अगदी निकटचा सहवास आलाय. तरीही ते असू दे. मेघनाथ तर काय, तो तर मला पहिल्यांदाच पाहतोय. त्याला माझ्या स्वभावाची काय कल्पना असणार? मग माझ्या संबंधात काही माहिती नसताना त्यानं माझ्यावर असे गलिच्छ आणि बेछूट आरोप करावेत? हे समजू शकतं की चंदीच्या नाहीसं होण्यानं तुम्ही सर्वजण खूप अपसेट झाला होतात. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही सर्व सारासार विचार विसरावात, साधे व्यावहारिक शिष्टाचारही पाळू नयेत. एका क्षणात तुमचं माझ्याविषयी जर असं मत होऊ शकतं तर मग मी इथे कसा राहणार? अगदी विचारलत म्हणून मनातले विचार बोलून दाखवले. आता याचा जसा अर्थ लावायचा तसा तुम्ही लावू शकता. तुमचं माझ्यावरचं ऋण मी मान्य केलंच आहे. आता मला मोकळ्या मनानं निरोप द्या मामा. स्वतःशीच मान हलवत मामा त्यांच्या खुर्चीवर येऊन बसले आणि आता मामी प्रथमच बोलल्या. श्री, हे आणि मेघनाथ काहीही म्हणत, माझ्या मनावरचा फार मोठा भार तू हलका केलायस. तशी चंदी अमेरिकेला गेली तेव्हा माझ्यापासून जवळजवळ कायमची दुरावलीच होती. कारण मी तिकडे जाणार नाही आणि वर्षाकाठी ती केव्हा तरी 5-7 दिवसांसाठी भेटणार. आणि आता कायमचा वियोग झालाय. वाईट तर वाटणारच. शेवटी ती माझी पोटची पोर. तरीही मनाला एक समाधानही आहे. निदान तिच्या मनासारखं आयुष्य तरी तिला जगता येणार आहे. श्री, मी कबूल करते की मलाही सुरुवातीस तुझा जरासा संशय आला होता. तू इथे राहिला असतास तर मी ते सर्व विसरून गेले असते. तरीही तू म्हणतोस ते बरोबर नाही असं कसं म्हणणार? पुण्यात जायचंच असलं तर अवश्य जा, मी काही नको म्हणणार नाही. पण आमच्याबद्दल मनात कुठलाही कडवटपणा मात्र राहू देऊ नकोस. मामी, मी कितीदा तरी सांगितलंय, तुम्ही मला इथे खरोखरच प्रेमानं आणि आपुलकीनं वागवलंत. मनातली ती जाणीव कधीही जाणार नाही, मी म्हणालो. एक मोठा अवघड क्षण मागे गेला होता. दांडेकरांचा वाडा सोडण्यामागचं मी सांगितलेलं ते कारण तर होतंच, पण त्याखेरीज आणखीही एक कारण होतं. पण त्याची मी कोणापाशीही वाच्यता करू शकत नव्हतो. ही वास्तू कालप्रवाहाच्या दृष्टीनं कोणत्या तरी अर्थानं वेगळी होती. नदीच्या पात्रात तळाच्या काही भौगोलिक वैशिष्ट्यामुळे भोवरा निर्माण व्हावा तशी या वास्तूपाशी काळाला घडी पडली होती. पुन्हा तसंच होणार नाही कशावरून? पुन्हा एकदा खूप खूप पूर्वीचा एखादा क्षण वर्तमानातल्या क्षणाला येऊन भिडणार नाही कशावरून? कोणास ठाऊक त्या क्षणी मला काय दिसेल ते. कदाचित चंदीही असेल, जशी नाहीशी झाली अगदी तशीच, त्याच वेशात त्याच पवित्र्यात अवतीर्ण होईल. किंवा कदाचित खूप वयस्क झालेली, थकलेल्या अवयवांची रखडणाऱ्या पावलांवर चालणारी. तो क्षण तिच्यासाठी अभूतपूर्व होता. तो ती कधीही विसरू शकणार नव्हती. पण असा काही नैसर्गिक चमत्कार झाला तरी मला त्या क्षणी इथे असण्याची, त्या विलक्षण घटनेचा साक्षीदार होण्याची मुळीच इच्छा नव्हती. एक अनुभव घेतला होता, तो जन्मभर पुरणार होता. दांडेकरांचा वाडा सोडण्याचा माझा निर्णय अगदी योग्य होता. पळती झाडे, लेखक नारायण धारप.